हॅलो एव्हरीवन. तर आता झाली आहे इव्हिनिंग आणि आज आहे वुमन्स डे. तर सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आज वुमन्स डे असताना पण माझ्या नवऱ्याची फरमाईश आली की त्याला आज खायचं आहे आलू पराठे. तसं मलाही आलू पराठे आवडतेच आणि अवयूला पण भरपूर आवडतात आलू पराठे, म्हणून मी आता प्रिपरेशन सुरू केले आहे आलू पराठे करायची. तर मी ऑलरेडी कुकरमध्ये माझे आलू उकळायला ठेवले आहे आणि आता मी इथे कांदा वगैरे चिरून घेईल, कारण आपल्याला कांदा लागणार आहे आलू पराठ्यामध्ये. तसं तर मी बेसिकच आलू पराठा बनवणार आहे, पण मी त्यात चीज आणि थोडे बेसिक मसाले वगैरे घालते आणि ट्रस्ट मी ते खूप छान टेस्टला वाटतात. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा आलू पराठे नक्की ट्राय करा. आता आपण इथे कांदा एकदम बारीक बारीक चिरून घेणार आहे, मोठा नको ठेवायला. बारीक बारीक असलं की ते स्प्रेड व्यवस्थित होतं आणि लाटताना फाटत नाही पराठे, म्हणून आपण एकदम बारीक बारीक कांदा आधी कट करून घेणार. कुकरचे मी 4 ते 5 सीट्या करेन. मला आलू थोडे जास्ती मॅशी हवे आहे. ॲक्च्युली आलू ना उकडल्यानंतर त्याला थंड पण होऊ द्यावं लागतं. ते लगेच गरम आलू आपण वापरणार नाही आहे, म्हणून. आणि थोडे थंडे झाले की ते थोडे कडक पण होतात आणि जर तुम्ही कमी शिजवलं ना त्याला की ते खूप जास्ती कडक होऊन जाईल आणि ते खूप जास्ती त्याचे असे चंक्स राहतील थोडे मोठे. सो आपल्याला थोडेसे मॅशी हवेत, म्हणून मी थोडे 4 ते 5 सीटे करून घेणार. इथे माझ्या घरी दीपांशू आलेला, त्याला गाडीची चावी हवी होती वर्षाला घेऊन यायसाठी. ती ऑफिसला गेली आहे. तिचं पण वुमन्स डे सेलिब्रेशन होतं आय थिंक ऑफिसला. तर ती ऑफिसला जाऊन आली, पण तिला थोडं बरं नाही आहे काही दिवसांपासून. तर मी तिला ऑफर केलं की ती मेन चौकापर्यंत आली की ती कॉल करा व दीपांशूला आणि तो तिला पिक करेल, माझी गाडी घेऊन जाईल. तिला 2 व्हीलर नाही चालवता येत, तिच्या भावाला चालवता येते आणि त्यांच्याकडे आय थिंक 2 व्हीलर मोपेट आहे पण नाही, म्हणून ती माझी कधी कधी घेऊन जाते. आता मी माझं पीठ मळून घेते आहे, कारण आलू पराठे आपण स्टफिंगवाले करणार आहे. तर त्यामध्ये पिठात मी थोडीशी तिखट, हळद आणि मीठ टाकलं आहे. ते छान वाटतं मला आणि थोडंसं तेल पण टाकलं आहे. मी पूर्ण प्लेन असं पीठ नाही मळत आलू पराठ्यासाठी. माझी अशी इच्छा असते की त्याची जी वरची लेअर असते चपातीची त्यात पण थोडेफार फ्लेवर्ड असावे, म्हणून मी त्यात तिखट, मीठ, हळद आणि थोडं तेल ॲड करते. इथे मी कोथिंबीर चिरून घेतली आहे, कारण आलू पराठ्याच्या स्टफिंगमध्ये कोथिंबीर थोडी जास्ती हवी असते, तेव्हाच तो छान फ्लेवर येतो. आणि इथे आपल्याला लसण आणि अद्रकही लागणार आहे. जर तुमच्याकडे लसण आणि अद्रकचं पेस्ट असेल तर तुम्ही नक्की तेच वापरा. आता इथे परत तो आला आणि तो मला बोलला की गाडीची चावी रिटर्न करायला आला आहे. मी त्याला ऑफर केलं की बस आलू पराठे खाऊन जा, पण तो मला बोलला की नाही, त्याचा स्वयंपाक ऑलरेडी घरी झाला आहे. तर तो मला नाही बोलला आणि मग तो मला सी ऑफ करून गेला. ॲक्च्युली तो थांबला होता, मला बोलला की मला चादर देऊन द्या, कारण तो माझ्याकडनं बेडशीट्स घेऊन जातो सॅटर्डेला आणि मग वर्षातीला मशीनमध्ये वगैरे वॉश करते आणि दुसऱ्या दिवशी आणून देते. पण आज मी थोडी बिझी होती, तर मी बेडशीट्स वगैरे असे काढून नाही ठेवले आहे की मला कोणते कोणते द्यायचे आहे. तर मी त्याला म्हटलं की 1-2 तासांनी मी तुला कॉल करते, मग तू ये. आणि इथे उजव्या साईडला शिजतो आहे अवयूसाठी शिरा. त्याला आज थोडं गोड द्यायची अशी इच्छा होती माझी, म्हणजे 2 दिवस झाले त्यांनी काहीतरी गोड नव्हतं खाल्लं, म्हणून मी त्यासाठी थोडासा पातळसा असा शिरा करतो आहे. आता इथे माझे आलू पण व्यवस्थित शिजले आहे. तुम्ही बघत असाल तर ते आलू फुटले आहेत, म्हणजे ते जास्ती शिजले आणि थोडे मॅशी झाले. आणि आता अवयू आणि प्रीतम खाली वॉकला गेलेला. अवयू खूप रडत होता, थोडी त्याची चिडचिड होते कारण त्याला घराच्या बाहेर जास्ती जायला मिळत नव्हतं इतक्यात. म्हणजे मी पण थोडी बिझी होती व्हिडिओ करण्यात आणि एडिटिंग करण्यात, तर त्याला मी जास्ती घेऊन गेली नाही खाली. म्हणून आज प्रीतमला सुट्टी होती, तर मी त्याला बोलली इव्हिनिंगला आता मी तसंही व्हिडिओ शूट करते, तर तू याला घेऊन जा, त्यालाही थोडं बरं वाटेल. खाली त्याचे भरपूर फ्रेंड्स असतात, म्हणजे लहान मुलं असतात या वेळेवर इव्हिनिंगच्या वेळेला, तर तो पण भरपूर एन्जॉय करतो. त्यांना बघतो, खाली पळतो, बॉलच्या मागे मागे पळतो आणि त्यांची सायकल वगैरे दिसतं त्यांना, तर तो छान वाटतं त्याला. आम्ही नॉर्मली 6-6:30पर्यंत जर प्रकाश असला बाहेर घराबाहेर तरच त्याला सायकलने न्यायचं प्रेफर करतो. अदरवाईज आम्ही त्याला असं अंगावरच घेऊन जातो आणि खाली मी त्याला शूज वगैरे घालून देते, मग तो खाली खेळतो. आज मी नाही घातले, आज प्रीतमच त्याला असंच फिरवून आणलं त्यांनी. ॲक्च्युली 6:30 नंतर थोडा प्रकाश कमी होतो आणि अंधार पडायला लागतो, तर त्यावेळेस मी सायकलने त्याला फिरवत नाही. त्याचं रिझन हे आहे की इव्हिनिंगच्या वेळेस ना जसं अंधार पडला तसं डास भरपूर येतात आणि आमच्या आजूबाजूला खूप जास्ती असं राहावासी एरिया नाही आहे, थोडंसं असं ओपन स्पेस आहे आणि थोडेफार झाडं वगैरे आहेत, तर ते भरपूर डास असतात आणि अंधारात सायकलवर बसल्यानंतर आपल्याला दिसत नाही की त्याला डास चावेल, कुठे त्याला डास बसलाय वगैरे. म्हणून आम्ही प्रेफर करतो की अंधार पडला की त्याला सायकलने नको न्यायला, आपण असंच त्याला अंगावर न्यायचं, असं आम्ही नेहमीच एकमेकांना म्हणत असतो. आता तो खालून आला आहे, प्रीतम पण फ्रेश झाला, त्याने चेंज केलं आणि आता तो रिलॅक्स करतो इथे आणि अवयू पण आपले टॉईज खेळतो आहे.
प्रीतमशी 1 मिनटं बोलल्यानंतर मी परत गेली माझ्या आलू पराठ्याची तयारी करायला. आता मी सगळे आलू थोडे माझे थंडे झाले आहेत. मग त्यात मी बेसिक मसाले घालणार आहे. तिखट, हळद, जिरे पावडर, धनिया पावडर, चाट मसाला मस्ट आहे. चाट मसाला नक्की टाका. त्यानंतर मीठ आणि मी आता इथे थोडंसं ब्लॅक सॉल्ट पण यूज केलं आहे. त्यानंतर कोथिंबीर, आपलं अद्रक लसूणचं पेस्ट माझ्याकडे नव्हतं. मी ना मोस्ट ऑफ टाईम अद्रक लसूणचं पेस्ट फ्रेश करते, पण आता मला इथे थोडंच घालायचं होतं आणि एवढं थोडं अद्रक लसूणचं पेस्ट होत नाही, त्याला थोडं जास्ती करावं लागतं. म्हणून मी यावेळेस इथे त्याला किसूनच टाकते. यांनी पण चालतं, ते ओके असतं, नो प्रॉब्लेम. आणि यात मी घालणार आहे एक अख्खा निंबू, थोडासा आंबटपणा यायसाठी. आंबटपणा असलं की थोडं छान वाटतं. आणि मी नेहमीच निंबू आणि चीज आणि चाट मसाला हे 3 गोष्टी कंपल्सरी प्रेफर करते, तेव्हाच आलू पराठ्याला थोडा चांगला टेस्ट येतो. तर आता मी पहिल्यांदा तर नॉर्मली त्याला पिळून घेतलं. मग मला रिअलाईज झालं की त्याच्यात थोड्याफार बिया पडल्या पराठ्याच्या स्टफिंगमध्ये, म्हणून मग मी त्याला हाताने बिया साईडला घेतल्या आणि खालचा रस पडू दिला. त्यानंतर मी चिरलेला कांदा यात घातला आहे. थोडा कांदा जास्तीच घालूया, टेस्टला चांगला वाटतो तो. आणि त्यानंतर त्याला चांगलं असं मॅश करून मस्त स्टफ करायसाठी असं प्रॉपर मॅशी करून घ्यायचं. याचं असं रिझन आहे ना की आपले पराठे फाटायला नको. जर ते थोडे मोठे मोठे साईजचे आलू राहिले ना तर ते फाटायची भीती असते. सो याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आधी पूर्णपणे मिक्स करा व्यवस्थित. मी वरून परत थोडीशी कोथिंबीर घातली, आधी थोडी आणि वरची थोडी यासाठी घातली ना की आधी थोडी घातली की ते मॅश करताना कोथिंबीरचा त्याचा फ्लेवर त्यात यावा, आणि थोडी वर यासाठी घातली की जेव्हा आपण पराठे लाटू तर त्याच्यावर थोडा हिरवा कलर पण दिसावा म्हणून. आणि त्याचबरोबर मी 3 ते 4 चीज क्यूब यात घातले आहे. तुम्ही यात मॉझरेला चीज पण टाकू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी प्रोसेस्ड चीज टाकले, यात 4 क्यूब्स टाकले आहेत. आणि परत त्याला मी असं हलक्या हाताने मिक्स करून घेणार. असं खूप जास्ती त्यानंतर मॅशिंग करू नका त्याला. आणि त्यानंतर माझं इथे पीठ व्यवस्थित असं थोडंसं सॉफ्ट झालं आहे. मी तासभरापूर्वी किंवा अर्धा तासापूर्वी तरी त्याला मळलं होतं. आणि त्यानंतर आता मी याचे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आणि मग त्यानंतर मी स्टफिंग करणार. मी नॉर्मली स्टफिंग असं करते की थोडीशी पाती लाटून घेते. मी असं गोल नाही बनवत, मी पाती लाटते, म्हणजे ती थोडंसं पातळ होतं. आणि जितकी जास्ती तुम्ही स्टफिंग भराल ना आलू पराठा तेवढा जास्ती टेस्टी वाटतो. तर आता मी इथे पाती लाटून घेतली, थोडी जाडसरच पाती आहे स्टार्टिंगला. त्यानंतर यात मी स्टफिंग भरणार माझ्या आलूची स्टफिंग तुम्ही जेवढी जास्ती भरू शकाल ना तेवढी भरा, तेव्हाच टेस्ट चांगला वाटतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं पातीचं जे पीठ आहे म्हणजे आपण जे मळलेलं पीठ आहे ते थोडंसं हलकंसं नरमच ठेवा, म्हणजे जसं आपण चपातीसाठी करतो ना तसंच ठेवा. आणि आपलं जे स्टफिंग आहे ती सुद्धा अशी सॉफ्टच असू द्या. कोणतीही वस्तू ना तुम्ही जेव्हा स्टफिंगवाली बनवता तेव्हा दोन्ही गोष्टी एकतर सॉफ्ट ठेवा, दोन्ही गोष्ट किंवा हार्ड ठेवा. जर एक हार्ड आणि एक सॉफ्ट असेल ना तर पराठे व्यवस्थित होत नाही, ते 100% फाटतीलच. आता माझ्या दोन्ही गोष्टी सॉफ्ट आहे त्यामुळे मला लाटायला इझी होतं आहे आणि ते व्यवस्थित पसरतं आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना पराठ्यामध्ये कुठेच फक्त पीठ असं नव्हतं, व्यवस्थित ते पसरलं होतं. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही स्टफिंगवाली गोष्टी कोणतीही करत असेल, कोणतेही पराठे, एकतर दोन्ही गोष्टी सॉफ्ट ठेवा किंवा दोन्ही गोष्ट हार्ड ठेवा. तर आता माझं इथे जे स्टफिंग आहे ती पण सॉफ्ट आहे आणि माझं जे मळलेलं पीठ आहे ते सुद्धा सॉफ्ट आहे. अशा प्रकारे मी नॉर्मली पराठे करत असते. यानंतर याला आधी तुम्ही नॉर्मल शेकून घ्या, म्हणजे एका साईडला मी आता टाकलं आहे, त्यानंतर मी याला पलटवून घेईल, दुसऱ्या साईडला थोडं होऊ देईल आणि नंतर तुम्हाला तेल तूप बटर जे लावायचं असेल त्याने परत शेकून घ्या. डायरेक्ट तुम्ही तेल तूप बटरने शेकू नका, एकदा त्याला व्यवस्थित कमी आचेवर होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही तेल तूप जे तुम्हाला लावून करायचं असेल ते तुम्ही लावू शकता. नॉर्मली आमच्याकडे 3 प्रकारचे लोक होते नागपूरला असताना. माझ्या सासऱ्यांना वगैरे तुपाचे पराठे लागतात, प्रीतमला बटरचे पराठे लागतात आणि आम्ही बाकीचे जे घरचे वुमन्स गँग आहे ती आम्ही तेलाचे पराठे खात असतो. तर आता मी इथे नॉर्मली तेल, आणि प्रीतमला विचारलं बटरचे करू का, तो बोलला नको, घसा थोडा घरघर करतो आहे, पण तू मला पराठेच दे आणि तू साध्या तेलाचे पराठे कर. म्हणून मी तेल लावलं आहे, पण तरीसुद्धा मी थोडंसं वरून त्याला बटर लावूनच दिलं.
अशा प्रकारे मी पराठे करत असते. आणि आधी मला ना स्टफिंगवाले पराठे जमत नव्हते, कारण एकतर माझी स्टफिंग कधी हार्ड कधी सॉफ्ट व्हायची. पण जेव्हा असं मी करायला लागली ना हळूहळू, मला लक्षात यायला लागलं की दोन्ही गोष्ट सॉफ्ट असलं तर तुम्हाला लाटायला सेम फोर्स लागतो, म्हणून त्यामुळे ते पराठे व्यवस्थित होतात. आणि प्रीतमला पराठे आवडतेच. त्याचबरोबर एकदा मी आता मध्ये वर्षाच्या फॅमिलीला पण माझ्या घरी इन्व्हाइट केलं, तेव्हा मी आलू पराठे, दाल तडका आणि राईस बनवलेले. पण आलू पराठे त्यांना एवढे जास्ती आवडले की त्यांनी राईस आणि डाळ खाल्लीच नाही. त्यानंतर ते बोलले की आम्ही आज पराठेच खाऊ. आणि थोडे हेवी होतात आलू पराठे, म्हणून आधी मी नाश्त्याला बनवायचे आलू पराठे. मग प्रीतम बोलला की जेव्हा तू नाश्त्याला मला आलू पराठे देतेस मला जेवणाची इच्छाच होत नाही आणि ते खूप हेवी होऊन जातं आणि आळस पण येतो, म्हणून एकतर तू डिनर किंवा लंचला हे बनव. आणि त्यातल्या त्यात प्रीतमचं एक ठरलेलं असतं 2 ते 3च्या वर पराठे तो खातच नाही. मी कोणतेही पराठे बनवले तरीसुद्धा तो 2 ते 3च्या वर घेत नाही. त्यातल्या त्यात उत्तपम असू द्या किंवा डोसा असू द्या, नॉर्मली सगळं मी घरीच बनवते. आणि त्याचबरोबर मी आता पराठ्याबरोबर देणार आहे दही. आणि प्रीतमला आज मिरचीचं लोणचं पण हवं होतं, तर माझ्याकडे होतंच. मी लास्ट टाईम डीमार्टमधनं आणलेलं. मला पण मिरचीचं लोणचं आवडतं. मी ट्राय केलं घरी बनवायचं, पण वेळ नाही मिळाला मला. तर मी त्या मी आणलेल्या मिरचीची मग मी दही मिरची करून टाकली, कारण ते इझी होतं करायला. आणि थोडं मी इथे वर बटर टाकलं आहे आणि पराठे गरम असल्यामुळे बटर छान मेल्ट झालं आहे. आणि मी त्याला सोबतच थोडं कांदा पण दिला आहे. जर वाटलं तर एक बाईट बरोबर एक कांदा पण छान वाटतं खायला. अशा प्रकारे मी आलू पराठे केले. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं आहे. मी प्रीतमला इथे आलू पराठे दिले, पण त्याला राहवलं नाही आणि असं वाटलं की लगेच खावं, आणि ते गरम होतं त्यामुळे त्याचा हात लासला. मी त्याला विचारते गरम आहे का, तो बोलला हो गरम आहे. त्यानंतर त्याने एक बाईट खाल्ला आणि मी त्याला विचारलं कसे झाले आलू पराठे, तो बोलला असं. म्हणजे नॉर्मली त्याची तारीफ करायची एवढीच पद्धत आहे.